नमस्कार. साताऱ्यातील 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपनं नगराध्यक्षपदाचे 7 उमेदवार निवडून आणून जिल्ह्यात आपणच धुरंधर असल्याचं दाखवून दिलं. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच सातारा, वाई, म्हसवड, रहमतपूर, फलटण, मलकापूर आणि मेढा या ठिकाणी भाजपनं निर्विवाद वर्चस्व राखलं. खासदार उदयनराजेंच्या अनुपस्थितीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक हाती आपल्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली, तर मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या मतदारसंघातील 3 पैकी 2 ठिकाणी विजय मिळाला, तर वाईमध्ये त्यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. कराडला माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऐनवेळी आघाडीला योग्य दिशा दाखवून पालिकेत दमदार पुनरागमन केलं. फलटणमध्ये भाजपने रामराजेंचा करेक्ट कार्यक्रम केला, तर जयकुमार गोरेंनी सर्वच विरोधी पक्षांना धोबीपछाड देत म्हसवड नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली. तर तिकडं रहमतपुरात सुनील मानेंच्या 25 वर्षांच्या तर पाचगणीत लक्ष्मी कराडकरांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. नेमक्या पडद्यामागे काय हालचाली झाल्या जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. सातारा नगरपालिकेसाठी दोन्ही राजांचं कायम राहिलेलं मनोमिलन, कमकुवत महाविकास आघाडी आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं नेतृत्व यांच्या जोरावर भाजप सत्तेत येणार हे निश्चित होतं. त्यातही मनोमिलन पॅटर्नमुळे 50 जागांसाठी शेकड्यानं अर्ज आले. त्यातून उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागला. दोन्ही गटांकडून बंडखोरी झाली, मात्र ती 9 नगरसेवकांपर्यंतच थांबली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते हे राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून निवडून आलेले आहेत. या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत खासदार उदयनराजे शेवटपर्यंत अलिप्त का राहिले याचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून डॉक्टर संदीप काटेंच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्याचवेळी या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल असा अंदाज होता. मात्र ऐनवेळेस भाजपच्या सुवर्ण पाटील यांना आघाडीत सामील करून धक्का दिल्याच्या चर्चा होत्या, तर राजेंनीच त्यांना महाविकास आघाडीत पाठवल्याचंही बोललं जात होतं. तरीही सुवर्ण पाटील यांनी मिळवलेली 15,000हून अधिक मतं विचार करायला लावणारी आहेत. महाविकास आघाडीत असलेला विस्कळीतपणा, शिवेंद्रसिंहराजेंचा जनतेशी असलेला थेट कनेक्ट, साताऱ्याच्या हद्दवाढीबाबत त्यांनी केलेले प्रयत्न आणि विकास कामांच्या जोरावर भाजपनं सातारा पालिका खिशात घातली. सर्वात धक्कादायक निकाल लागला तो फलटणचा. 1995 पासूनच्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लावताना त्यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा राजकारणातील प्रवेश नगरपालिकेच्या दारातच रोखण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यशस्वी झाले. राजे गटासाठी ही अस्तित्वाची तर रणजितसिंह यांच्यासाठी ही भवितव्याची लढाई होती, ज्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बाजी मारली. रामराजेंनी ऐनवेळी अनिकेत निंबाळकरांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश घडवून आणला व त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आपली ताकद लावली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून पारडं फिरवलं असं सांगितलं जात आहे. रामराजेंची गेल्या 30 वर्षातील विकास कामं, नीरा देवघर, धोम बलकवडी पाणी योजनेचे प्रयत्न, उद्योग, रोजगार आणि दहशत या मुद्द्यांकडे फलटणकर जनतेनं पाठ फिरवली. महिला डॉक्टर प्रकरणाचाही या निकालावर फारसा परिणाम झाला नाही. या उलट रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या व आमदार सचिन पाटील यांच्या वर्षभराच्या काळात झालेली कामे, देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा दिलेला शब्द, तसेच रणजितसिंहांसह आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर यांच्या सूक्ष्म रणनीतीने रामराजांचा करेक्ट कार्यक्रम झाला. तिकडं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे आपल्या हक्काच्या वाई शहरात पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यांच्या राष्ट्रवादीचे एकूण 12 उमेदवार निवडून आले, मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा निवडून आल्यानं गड आला पण सिंह गेला अशी मकरंद पाटलांची वाईट अवस्था झाली. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंनी यापूर्वीच वाईट लक्ष घातलं होतं. त्याला माजी आमदार मदन भोसले, आमदार अतुल भोसले, सुरभी भोसलेंची साथ मिळाल्यानं वाईमध्ये मकरंद पाटलांचा वारू रोखण्यात भाजपला यश मिळालं. मकरंद पाटलांच्याच मतदारसंघातील इतर 2 नगरपालिकेत त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखल्यानं साताऱ्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक कायम राहिली. महाबळेश्वर नगरपालिकेत 20 पैकी 13 जागा जिंकून राष्ट्रवादी या ठिकाणी पहिल्यांदाच सोबळावर निवडून आली. तर पाचगणीत माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकरांची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात मकरंद आबा यशस्वी झाले. वर्षभरापूर्वी विधानसभेला पराभूत झालेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे कराडमध्ये गेम चेंजर ठरले. पी.डी. पाटील यांनी सलग 40 वर्ष कराडचं नगराध्यक्ष म्हणून विक्रम केला होता. मात्र त्यानंतर कराडकरांनी आघाड्यांच्या राजकारणाला पसंती दिली. यापूर्वी विरोधी बाकावर असताना पालिकेत विविध विषयांवर बोटचेपे धोरण त्यांना स्वीकारावे लागले होते.
काही महिन्यांपूर्वी लोकशाही आघाडीची शहरात बिकट अवस्था होती. मात्र बाळासाहेबांनी दोन्ही आघाड्यांची धुरा हाती घेतली आणि जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसलेंना शह देत कराड नगरपालिकेत पुन्हा कमबॅक केलं. 1 वर्षापूर्वीची स्थिती बदलताना हिंदुत्ववादी पावसकरांचा अजेंडा मुस्लिम मतदारांच्या पचनी पडला नाही असं बोललं जातंय. त्याच पद्धतीनं कराडमध्ये असलेली भाजपमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी देखील भाजपला नडलेली आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजांच्या मतदारसंघातील जावळी तालुक्यातील एकमेव मेढा नगरपंचायतीत भाजपची सरशी झाली. मात्र शिवसेनेनं यावेळेसही त्यांना चांगलं झुंजवलं. सबकुछ शिवेंद्रसिंहराजे असलेल्या जावळीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं असलं तरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली वारागडे या ठिकाणी केवळ 46 मतांची आघाडी घेऊन निवडून आल्यानं भाजपला या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेनं 6 जागांवर विजय मिळवला होता, तर आताच्या निवडणुकीत त्यांना 5 जागांवर समाधान मानावं लागलं. तर एका नगरसेवकाच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही या नगरपंचायतीत आता प्रवेश झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिष्ठापनाला लागलेल्या म्हसवड नगरपालिकेत गोरेंनी सर्वच्या सर्व 20 जागा जिंकत विरोधकांना चारी मुंड्या चित केलं. गोरेंच्या विरोधात या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी, रासप, बहुजन विकास आघाडी, शिवसेना उभाटा व अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात उतरली होती. खासदार धैर्यशील मोहितेंसह अजित पवार, आमदार उत्तम जानकर, माजी मंत्री महादेव जानकर, प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाई यांनी गोरेंविरोधात रान उठवलं होतं. खासदार धैर्यशील मोहितेंसह अजित पवार, आमदार उत्तम जानकर, महादेव जानकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई यांनी गोरेंविरोधात रान उठवत या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. पण गोरेंचे बंधू शेखर गोरेंची भूमिका इथं निर्णायक ठरली. ऐनवेळी शेखर गोरेंनी आपले सर्व उमेदवार मागे घेतले आणि जयकुमार गोरेंना पाठिंबा दिला. त्याच पद्धतीनं म्हसवडमध्ये असलेला कुळधारक शेतकऱ्यांचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांसाठी महत्त्वाची असणाऱ्या रहमतपूर नगरपालिकेत सुनील मानेंचा पराभव खूपच धक्कादायक ठरला. गुलाबराव मानेंपासून सुनील मानेंपर्यंत गेली 25 वर्ष रहमतपूरची सत्ता मानेंच्या घरात होती. यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुनील मानेंनी निवडणुकीअगोदर काहीच दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यांची ही कोलांटोडी रहमतपूरकरांच्या पचनी पडली नाही. सुनील मानेंचा घाईघाईत घेतलेला हा निर्णय, मानेंच्या घराणेशाहीचा मुद्दा आणि आमदार मनोज घोरपडे, चित्रलेखा माणे कदम, संग्राम घोरपडे यांच्या सूक्ष्म नियोजनानं मानेंना पराभवाच्या खाईत लोटलं. मलकापूर नगरपालिकेत देखील मनोहर शिंदे यांचाच करिश्मा कायम ठरला. यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणाऱ्या मनोहर शिंदेंनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा भाजप प्रवेश हा भाजपच्या पथ्यावर पडला. त्याच पद्धतीनं मलकापूर नगरपालिका जिंकून घेण्यात त्यांना मोठं यश मिळालं. मनोहर शिंदेंच्या तुलनेनं या ठिकाणी भाजपला मोठं यश मिळणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणची असलेली अंतर्गत गटबाजी भाजपला भोवली आणि त्यामुळंच या ठिकाणी भाजप केवळ बहुमतापर्यंत पोहोचली.